हाय, आज आपण आपटे गावात आलेलो आहोत मीनाक्षी जोशी आईच्या घरी, त्याची मॉम मॅट घेऊन. तर या भेटूयात ती. नमस्ते. मॉम हेल्थ केअर रसायनी सेंटरमधनं आज आपण आपटा गावामध्ये मीनाक्षी जोशी आईच्या घरी आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता त्यांची मॉम हेल्थ केअरची मॉम मॅट आणि इथे NSM इन्स्टॉल झालेला आहे. तर आईला भेटूयात आणि तिला विचारूयात की आईला काय काय त्रास होते ज्यासाठी ती आपल्या थेरपी सेंटरला जॉईन झाली होती. नमस्ते आई. नमस्ते. कशी आहेस? ठीक आहे. कधीपासून तू आपल्या मॉम हेल्थ केअरला जॉईन झालीस? जून 24 पासून सुरू झाली. आणि कुणी तुला मला ऍड्रेस दिला होता? याने मडवी आईने सांगितलं. मडवी आईने. ओके, ज्योती मडवी आईने तुला हा. सांगितलं. काय त्रास होते आई तुला? मला हाय बीपी, गुडघे दुखी, मला बसायला येत नव्हतं, उठता बसता येत नव्हतं आणि चालायला सुद्धा त्रास व्हायचा. ओके आई, पायांना सूज यायची. काय वय आहे तुझं? माझं 68. 68. ओके. गुडघेदुखी होती, चालायला त्रास व्हायचा आणि हाय बीपीचा त्रास होता. मग थेरपी घेतल्यानंतर त्याच्यात काही आराम आला? मी जवळजवळ 2001 पासून डॉक्टरची ट्रीटमेंट सहस्रबुद्धेंकडे करते. अच्छा. ओके. भरपूर गोळ्या खाते म्हणजे, परंतु मला गोळ्यांचा काही त्याचा उपयोग होत नव्हता. माझं बीपी पण नॉर्मल राहत नव्हतं, गुडघे दुखी त्रास आहेच, बसा उठायला अजिबात येत नाही, सारखं खुर्चीत बसणं. त्यामुळे 24 वर्ष मी हा त्रास सहन करत होते. बापरे. मडवी आई माझ्याकडे जवळजवळ 6 महिने मागे लागली ती. अच्छा. बेबी ये, म्हणजे मला ती बेबी म्हणते, बेबी ये, बेबी ये, एकदा येऊन बघ, तुला कसं वाटतंय ते बघ. मग नंतर मग अचानकच मग मी विचार केला 6 महिन्यानंतर मुहूर्त आला. की आपण जाऊन बघूया. तो जून महिना उजाडला आपला. ओके. जून मध्ये मी सुरुवात केली. मी हे सगळं थेरपी सेंटर तुमचं बघितलं आणि म्हटलं हे काय प्रकार आहे झोपा बिपाचं. म्हटलं मला नाही जमणार. बरोबर. मडवी आई माझ्या अंगावर ओरडली, ए गप्प बस, काही होत नाही, आणि झोपलंय तशी. झोपल्यानंतर मॉम मॅट, मॉम हे बेड, नंतर फूट मसाज, अल्ट्रासाऊंड, हे सगळे मी तुमचे हे वापरले. आणि त्याच्यापासून मला 2-3 दिवस त्रास होत होता. मान खूप दुखत होती, संडास होत होते, पोट दुखत होतं. पण नंतर मॅडमचा फोन आला होता इंदरचा की त्रास काय होतोय. तर म्हटलं असं असा त्रास होतोय, जरा दुखतंय, घाबरू नका आई, तुम्हाला ठीक होईल, पण गोळी बिळी काही खायची नाही. पण 2-3 दिवसांनी मला खूप आनंद वाटायला लागला की खरंच म्हणजे हे जे काय आहे प्रोडक्ट सगळं हे खूप चांगलं वाटतंय. आणि मला जो चालायला त्रास व्हायचा तो म्हणजे मी रस्त्यात चालायला गेले तरी माझ्या पायातनं कळ यायची गुडघ्यापर्यंत आणि मला सहन होत नव्हतं. पण तिथपासून मला 4थ्या दिवसापासून थोडा थोडा फरक जाणवायला लागला. नंतर 15 दिवस माझ्या तुमच्याकडे येऊन झाले थेरपी सेंटर मध्ये. मग मी जिना चढायला लागले, म्हणजे हात धरता सुट्टा जिना चढत होते, सुट्टा उतरत होते. नंतर 1 महिन्यानी ही जी आता तुमच्या पुढे बसले मांडी घालून, ही मला मांडी घालता येत नव्हती. ही मांडी घालायला लागले. आणि माझं बीपी आज नॉर्मलला राहिलं. मला शुगरचा त्रास नाही, बीपी नॉर्मलला माझं राहिलेलं आहे आजपर्यंत. गोळ्या चालू आहेत पण बीपी माझं आता वाढत. पण डॉक्टरच्या गोळ्या घेऊन माझं बीपी कधीच नॉर्मल राहिलं नाही, वाढतच होतं. 240, 220 असा हाय बीपी आहे मला. आणि गुडघे दुखी तर आजपर्यंत माझ्या आता दुखतच नाही. मी आता पाय असा वर करते, खाली करते, वर करते. ते आधी जमत, आधी काही पाय उचलतच नव्हता. आता हे असं कॉटवर बसताच येत नव्हते. मी तुमच्या पुढे मांडी घातली, बसले, असं मला बसता येत नव्हतं. मी आता खाली पण मांडी घालून बसले. व्हेरी गुड. त्यामुळे थेरपीचा मला खूप तऱ्हेने 100% फायदा झालाय. व्हेरी गुड. खूप छान वाटलं आई ऐकून. आणि आज ज्या माझी आई, तुम्ही आला होता सुरत, तुम्ही आला होता,
त्यावेळी आईला तुम्ही मार्गदर्शन केलं तर आईसाठी हो. मॅट घे, हो हो तर मी घेणार होते म्हणजे हम्म. पण थोडा पैशाचा प्रॉब्लेम हम्म. होता. त्यामुळे आई म्हणाली तुलाही बरं वाटतंय हम्म. तर आपण मॅट घेऊया तुझ्यासाठी. माझं आईचं काय, वय काय होतं तुझ्या आई? माझ्या आईचं वय 95 होतं. 95 वर्षाची आई होती, आईची आई. हो. आणि आणि आज मला माझी आईची इच्छा होती की आपल्या घरात मॅट यावी आणि माझ्या आईने माझ्या जीवनाचं रक्षण जन्मल्यापासून केलं. 68 वर्षापर्यंत केलं. तसंच आज ही जी देवता माझ्या घरात तुम्ही आणली, ही देवता माझ्या पुढच्या आयुष्याचं रक्षण करणार आहे. व्हेरी गुड. आणि यामागे समता मॅडमचा आशीर्वाद आहे की यांच्यामुळे हे शक्य झालं, यांच्यामुळे रिस्कची थेरपी मिळाली. या नसतं तर नसतंच, या नसतं तर आमचं आरोग्य चांगलं राहिलं नसतं. आणि या रिस्क सेंटर मध्ये असणाऱ्या सर्व प्रकारचे एंजल्स, आता सुमन मॅडम, नूतन मॅडम, भक्ती, वंदना मॅडम, या ज्या सर्व आहेत, या मन मिसळूपणाने वागतात. जरी समता मॅडम नसल्या तरी आईची चांगल्या होतात, आम्ही त्यांच्याशी चांगलं होतो. म्हणजे ऑर्थर रिस्कच्या दारात पाऊल टाकल्यानंतर 50% दुखणं तिथेच बरं होते. थँक्यू सो मच आई, एवढ्या कौतुकासाठी खूप खूप. आणि अशाच तऱ्हेने समता मॅडमना आमच्या आई बाबा पण आमच्यात सुधारले. कृष्णमध्ये प्रत्येकाचा आता अनुभव आम्ही ऐकतोय, सगळे सुधारले. माझ्या बाबतीत मी तुम्हाला सांगितला. आणि अशाच तऱ्हेने सर्वांचा असाच भरभराटीने प्रगती व्हावी, आपट्यापर्यंत सर्व आई बाबांचं आरोग्य 90% मॅडमनी बरं केलंय. आणि याच्या पुढेही मॅडमनी निरनिराळे प्रोडक्ट आणून आई बाबांना आणखीन हे करावं. जसं आज ते एरिया मॅनेजर आहे, तसं पुढच्या प्रमोशन साठी आमच्या आई बाबांचे त्यांच्या पाठीमागे आशीर्वाद आहे. थँक्यू सो मच आई. आजच्या या व्हिडिओ मध्ये सगळंच झालं की आईचा एक्सपिरियन्स सुद्धा आपल्याला समजला. आणि मी असं म्हणेन की आईची 95 वर्षाची जी आई होती, तिची आणि आईची दोघींची इच्छा होती की मॅट त्यांच्या घरी असावी. पण दुर्दैवाने आईची आई आज आपल्या सोबत नाही आहे, पण आईची आठवण म्हणून ही मॉम मॅट आज आईच्या घरी आहे. तर मी असं म्हणेन की आई एकटीच आहे या संपूर्ण घरामध्ये, आई एकटी आहे सोबत आली. हा, ती आई गेली, ही आई सोबत आलेली आहे. तर हे ऐकून मला फार छान वाटलं. मी खूप खूप धन्यवाद म्हणेन आई तुला की तू आमच्यावरती, म्हणजे संपूर्ण स्टाफ वरती आणि स्पेशली या मॉम मॅट वरती एवढा विश्वास ठेवलास. आणि जसं तुझे पैसे जमा झाले तसं तू पहिला विचार केलास नाही की हे मला हवंय, बरोबर ना? तर तुला छान आणि सुंदर असं आरोग्य लाभो. जे काही त्रास तुझे उरले सुरलेले आहेत छोटे मोठे, तेही या मॉम मॅटच्या मदतीने खूप लवकर बरे होतील. थँक्यू सो मच आई. थँक्यू.